मंडळी, या भागाच्या शेवटी ठरणार आहेत पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मग लागलीच सुरू करूया आजची ही हास्य सफर. मंडळी, आता विनोदाच्या समुद्रात डुंबायला तयार राहा, कारण कॉमेडीची नौका घेऊन येत आहेत कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत. हो माहेरला जाते हो दाखवा, तिच्या खोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो. अरे वा वा वा, काय कोकणातलं निसर्ग सौंदर्य आहे. हैया हो काय झाड झुडप आहेत बा. हैया हो. असंच घुसविना तोंडात वाचाड्या. ताल नाही सूर नाही आपला हैया हैया होय करतो. नाही हो, तुम्हाला कोरत देत होतो ना मी. कशाला गोरेस? तुमच्या गडा गैरा गोडे बर का पण. हा, आणि तुमच्या कोकण आहे ना कोकण. हा. हो स्वर्ग आहे स्वर्ग. स्वर्ग म्हणजे हा. हो कोकण म्हणजे स्वर्ग. हा. आणि कोकणातली माणसं म्हणजे देवदूत. काय समजलं? हा. म्हणजे तुम्हाला सांगतो पाहुण्यानू, हा. काय आहे कोकणातला माणूस ना कधीच कोणाला फसवीत नाही. काय समजलं? बरं ते जाऊन द्या. तुम्ही नेमकं कुठल्या गावचं? आम्ही खानदेश आहे ना हो. आणि खानदेशचे माणसं पण गैरे गोड असतात, ते कोणालाच फसाडत नाहीत. हा. वा वा वा, बलती भारी नदी आहे बापी. हो वाशिष्ठी नदी आहे का नाही? वैशिष्ट्य पूर्ण नदी आहे. बघा परवा प्राईज मेला सुटलाय किती बघा वाटा. असं द्या. हो हो पाहुण्यानू, हा. काय आहे नदी लय डेंजर आहे. हा, हा? जास्त वेळ पाण्यात हात घालू नको. हा. आणि पाण्याशी ना खेळायचं नसतं. काही असं समजलं? का? असं आहे. हा, आणि पाण्यात मगर पण आहे का नाही? काय बोलता तुम्ही? हो अरे बापरे. हा, हा. तिकडं काय तरंगतंय हो? ती चड्डी आहे, चड्डी काय रंगती आहे. चड्डी. हा, त्या चड्डीतला माणूस ना मगरीन गिल्ला नाही का नाही? अरे बापरे. होय होय. पण मग चड्डी नाही खाल्ली का मगरीने? नाही चड्डी नाही खाय, हा. तिच्या दातात अडकते ना चड्डी म्हणून खाय. हो का? अरे बापरे. हा, ती काय आहे, ही आमची जी नदी आहे ना, हा. ही एकदम बेभरवशाची आहे का? म्हणजे तुमच्यासारखी. अरे म्हणजे मला काय म्हणायचे बा, बेभरवशाची म्हणजे कशी आहे बाई हा, नदी? कशी म्हणजे तुम्हाला सांगतो. हा. आता इथं तुम्हाला असं वाटेल इथं पाणी कमी आहे. हा. हा, आणि तुम्ही ह्याच्यात उतारलं हा. तर भस्कनाच झाला. अरे बापरे. हो. हा. तिकडे किनाऱ्याकडे बघा. तिकडे तिकडे कुठे बघता वाय? हा, सई तामनकर मॅडमकडे बघता वाय? नाही नाही, त्याच्या मागे नदीच्या किनारा आहे ना, तो बघतोय मी. हा. हो त्या किनाऱ्यावर आहे ना, हा. चाकवा लागतो. चाकवा. चकवा. हो मग हो, मला बऱ्याच वेळा लागलेलं आहे का नाही? काय बोलता? परवाच मनात चाकवा लागला होता. हो? सोबत भूषण कडून वनीचा घरात काही समजलं हा, चकवा. काही झालं तुम्हाला सांगतो गंमत त्याची. हा. हो नदीच्या पाण्यातनं डायरेक्ट मी भूताच्या वाड्यात का नाही, अरे बापरे. त्या वाड्यातच अडकलो. मग? डायलॉगच आठवत नव्हते. अरे बापरे. काय सांगू तुम्हाला, एकीकडं भूताचा तरास हा. आणि एकीकडं गोस्वामी मांत्रिकाचा तरास का नाही. बापरे बापरे. मग 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 काय, हा. अख्खाचा अख्खा वाडा मी पाळला. आज बोट नाही ना बुडवणार? नाही नाही काल काल वाडा पाडला, आज बोट बुडवू नका म्हणजे झालं. माझ्या जरा बरं चालू आहे बा सध्या. अहो, काही सारखं सारखं काही तर म्हणतंय काय चालायचं. मला बुडू नका देऊ बरं काय का. व? मला पोहता येत नाही. नाही काही काळजी करू नका. अहो किती झालं तरी तुम्ही आमचं पाहुणं आहो का? हा. हा, पाहुणं असल्यामुळे कसं बुडवणार. बरं जाऊ दे, मी काय म्हणतो हा. पाहुण्यानो, हा. म्हणजे कोकणात यायचं नेमकं प्रयोजन काय? काय ना, मी माणूस खानदेश आहे बा, होय. पण कोकणातल्या पोरीची लग्न करून राहिलोय मी. काही सांगता बाई काय? हो. म्हणजे तुम्ही कोकणाचं जावई होणार. हो मग. हा, अभिनंदन अभिनंदन. आता काय असू दे, असू दे. वा 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 वा, करा करा. मी काय म्हणतो, हा. म्हणजे कोणाच्या घरात सोयरीक जुलवली वाय? ते खालच्या वाडीतले परब आहेत हा. ना, त्यांची पोरगी आहे. अच्छा, परवांच्या घरातली काय? हो. होय काय होय हा. वाय, मी ओळखतो का नाही त्यांना? हो? हो तर काय ती त्यांची धाकटी नलू काय? नलू नाही, मग? शालू. होय? अरे काय झालं तुम्हाला? शालू शालू. चल उतर होटीत नका. अरे हो, 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 हो. अचानक काय झालं रे भाऊ तुला? तू उतर म्हणजे काय? हा, वासाडे तुला लाज वाटते? अरे मांज्याच होडीत बसून हा. माझ्या प्रियशीच्या लग्नाच्या गोष्टी करतोयस तू.
शालू तुमची प्रेयसी आहे? हा प्रियशी म्हणजे नको भाऊ, अरे उतर का, मी पाण्यात बुडून मरून जाणार, मला पोहता येत नाही ना रे. हो भाऊ, अरे मला काय माहिती ती तुझी प्रेयसी आहे? अरे अख्ख्या जगाला माहिती आहे माझी शालू प्रियशी आहे ती. जगात दोनच महत्वाच्या गोष्टी आहेत, हा. एक प्लॅटॉनिक आणि एक शालू. काही समजलं? एकदा आहे ना मीटिंग घेऊन ठरवून टाका नक्की महत्वाचं काय आहे ते. एक म्हणतो प्लॅटॉनिक महत्वाचे, तो एक म्हणतो चार्मर महत्वाचे आहे, एक जण म्हणतो टॅलेंट महत्वाचे. अरे नक्की महत्वाचं काय आहे? सध्या दौलतराव महत्वाचा. काय करायचंय वासडे, काय करायचंय? अरे माझं आणि शालूचं ना या नंदी सारखं प्रेम आहे माहिती आहे. हा. कुठं सखोल आहे कुठं खोल आहे माझंच मला माहिती नाही आहे. चाटा मारू नको. ती मला म्हटली होती की माझ्या मनात दुसरं कोणीच आलेलं नाही आतापर्यंत, तुम्हीच माझं पहिलं प्रेम आहे म्हटली होती. नाही खोटा बोलते, खोटारडी आहे एक नंबर, ती खोटारडी आहे. तुला सांगतो, अरे 40 वर्षाचा झालो तरी मी अजून लग्न केलेलं नाही. कोणासाठी? तिच्यासाठी. बर. शालू बरं लग्न करतोयस ना? हो. नाही शालू बरं लग्न करतावाय वसाड्या. अरे माझ्या शालूला आहे का ना नारळाची शाली आवडतात. मी नारळाच्या झाडावर चढतो, तिला आणून देतो. वसाड्या तुला जमणार आहे का मला सांग? आमच्या खानदेशात नारळाची झाडं पण नाहीये आणि शाड पण जास्त मिळत नाही. अरे सोललेलं खोबरं वाहतो आम्ही एकविरा देवी आईला. अरे पण वसाडे तिला जेवणात गोडा मसाला लागतो. हा. काय तुझा बापूस आणून देणार आहे? बापाचं नाव काढायचं नाही रे भाऊ. आम्ही सुकलेलं खोबरं आहे ना ते असं चुल्यात भुंजतो. अरे तुझ्या मसाल्यात दम नाही म्हणून ती माझ्याकडे येणार आहे. तिला झणकेबाज मसाला आवडतो एकदम. तू आहे ना, तू विचार कर की तिने तुला का सोडलंय. गप गप, तुला काय माहिती रे माझ्या शालू बद्दल? अरे तिला दर रविवारी आहे ना कोंबडी वडे आवडतात. मी बनवतो तिला आणून देतो. अच्छा. तुला जमणार आहे काय मला सांग? खानदेशात गेल्यानंतर ती कोंबडी वडे विसरून जाईल, कारण हे मी तिला नाही. आहे ना डबुक वडे खाऊ घालेन. डबुक वडे. डबुक वडे. हा. वासाड्या तुला पाण्यात ढकललं ना हा. तुझं वडे असं डबुक होतील. हा गोष्टी करतोय रावणाच्या मारीन धरून. आणि काय आहे, तिला कोकणातले पदार्थ लय हा? आवडतात. कोकणातली आहे का नाही ती? हा. तुला माहिती आहे सकाळी उठल्यावर चायत बुडून घावणं आवडतात. हा जाऊल्याबरोबर भाकरी खायला आवडते, सुक बोंबील आवडतात. खानदेशात मिळणार आहेत का मला सांग? नाही सांग ना. खानदेशात गेल्यानंतर हे सगळे पदार्थ ती विसरून जाईल. अरे नाही कारण मी तिला खापरावरची पुरणाची पुडी खाऊ घाली. नाही खायची ती. मी तिला मांडे खाऊ घाली. ती खाणारच नाही. आणि एकदा का तिने आमच्याकडची वरण बट्टी हा. आणि घोटेल वांग्याची भाजी खाल्ली, अरे मग तर ती तुला विसरूनच जाईल रे. नाही सर नाही. अरे दलिंदर, ये. तू पण वरण बट्टी आणि वांग्याची भाजी खाल्ली ना, हा. तू असा सनाट जाशील आणि 10वी पास होऊनच परत हा, येशील. नाही, पास लोटा खाता ना. ये गप्प बाबू. मी तिला ना असा पापडाचा खुडा हा. आणि कडण्याची भाकरी पण खाऊ घालेन. कंडलेची भाकरी. हा. भाकरी तिला कडडती. तिला कडले कोणासोबत आयुष्य काढायचं तेच खूप आहे. बोलून राहिला तो. चल वल्ली मार, वल्ली मार. वल्ली मार. तुला नाही, तू आता आधी उतर ए, खाली. उतर, नाव येतं, उतर, उतर, उतर खाली असं वासना. नको करू ना रे. हो भाऊ, पाडून जाईल ना, बुडून मरून जाईल ना मी. अरे मग मर ना. उतर. अरे इकडे उतरून कुठे जाऊ रे? अरे मगरीच्या तोंडात जा. मगरीच्या तोंडात. हा तुला काय वाटलं? थांब एक मिनिट. सुमन, ए सुमन, सुमन. आता ही सुमन कोण आहे? मगरीचं नाव आहे. अरे बापरे, तू मगरीला ओळखतो का रे? ओळखतो म्हणजे? अरे कोकणातला आहे मी. हा. अख्ख्या नंदीला ओळखतो. अरे बापरे. त्या मगरीचं काय घेऊन वाचलाय? अरे तिचा भाव अमत्य, हा. त्याला पण ओळखतो. अरे बापरे. बापूस हेमन, हा. हा आई आरती सगळ्यांना ओळखतो. नाही तुला सांगता बघ, ती काय मला शब्द पाडायची नाही. असं? नाही आता वासडे तू कर्माची फल फोक. वाटा आला शालू आला नाही तिच्या तोंडाला नाही, देतो. नाही, नाही, देतो. ऐक ना रे भाऊ. हो, भाऊ, भाऊ. अरे, भाऊ, अरे, भाऊ, काय भाऊ? असं करू नको रे. हे? मला आहे ना, मी आजपर्यंत कोणाच्या तोंडाला तोंड दिलेलं आहे नाहीये. का? मला कुठे मगरीच्या तोंडी देतो तू? हा. मी काय करतो? काय? मी ती शालू आहे हा. ना, तिला फोन करतो. शालूला हा. हा. आणि तिला वासड्या. माझ्या फोन होता ना रे तो. फोन आता मोठ्या फोनाच्या गमती सांगतोस मला. काय आमच्याकडे काय फोन नाही आहे काय? हा? एक मिनिट. हॅलो शालू, हा, काय ऐकतोय मी? हा काय? तुला लाज वाटते काय ग? हा काय करते? हा नाही नाही तू घाबरू नको. हवं तू ज्याच्यावर लग्न करतेस ना श्याम राजपूत, तो माझ्या होडीतच आहे. हा एकावर इश्क आणि दुसऱ्यावर लग्न. काय ए मोर्या, हॅलो उगाच माझ्या नावाबरोबर नाव जोडू नको तुझं. काय? प्लीज. तू काय रे, तू काय करतोस? गावातल्या सगळ्या शालू तुझ्या झाल्या काय? हा? कुठली शालू दिसली की ही माझी शालू, ही माझी शालू. अच्छा नव. अरे तुझ्या भीतीमुळे गावातली आता एकही मुलगी लग्नात शालू नेसत नाही. शामरावांकडे फोन
दे. देतो हे देतो म्हणलं ना? एवढ्या वाटायची काय गरज आहे? घे रे फोन घे चालू नाही सोडणार नाही तिला. ओ परबाई, अरे हे मोरे काय म्हणून राहिलेले आहेत? श्यामराव, हा. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मी आत्तापासून तुमचीच आहे. आत्तापासून म्हणजे? आत्तापासून म्हणजे ते सोडा ना हो, तुमचीच आहे म्हणलं ना. ती म्हणते की ती माझीच आहे बा. अरे ये शालू हम्म. आता नीट आहे का वसाडे? काय? हा तुझा आला ना प्रियकरीत होळीत बसलाय ना, हा. त्याला ना आता जेल समाधी देतो. नाही तुमचा फोन होता ना हो. अरे जाऊन दे. जिथं शालू माझी होणार नाही तिथं फोनची काय किंमत आहे वसाड्या? नाही 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 नाही, एक मिनिट आता बघ ना. हा तुला आता मी मारून टाकतो. आता तू पण मर आणि मी पण मरतो. वसाड्या एक अरे ते ओल्ली का बरं फेकली? आता ओढी कशी काय फूक मारून चालवणार आहे का आपण? हे बघ एक काम कर तू पण मर आणि मी पण मरतो. तुला नाही मला घाल कुत्र्याला. नाही, 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 तुझ्या आता वाट लावतो. हा बघ, वाट लावतो. हा बघ. अरे 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 बापरे, अरे 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 हे बुच्चन कशाला काढलं रे भाऊ? अरे या ओढीत पाणी भरून जाईल ना, मी मरून जाईल ना रे. अरे बुडूनच मारायचंय दोघांनी बुडूनच मारायचं. नाही जगायचंय मला. अरे परमेश्वरा, अरे ह्या प्लॅटोनिकला वर बोलवून घे. अरे शालू माझ्यावर लग्न करणार नाही म्हटल्यावर जगून तरी काय उपयोग आहे रे? काय उपयोग आहे? सुमन, ए सुमन, सुमन तुझा नाश्ता तयार आहे, घे मला. सुमन, अरे आता नका करून. अरे ते पाणी भरून राहिलं ना रे. मी तुझ्या पाया पडतो रे. मला तू आहे ना किनाऱ्यावर सोडून दे. मी खानदेशला चालला जाईल. मी शालूला कधीच ओळख दाखवणार नाही. अरे मी पाया पडतो रे बाबा, तुझ्या पाया पडतो ना रे. नाही, मला सोडा हो, किनाऱ्यावर सोडा. सोडा. मी परत चालला जाईन ना हो खानदेशला. हा, जायशील ना परत शालूचं नाव काढायचं नाही, होतं नाही, ना? नाही, हा, वासाडा आलाय शालू बरोबर लग्न करायला. हा चल बसून घे. अरे अरे काय वल्ल कुठे आता? वल्ल तर फेकून दिलं. अरे हा काय स्पिरी मध्ये ठेवलेला आहे का? येडा नाही आहे मी, कोकणातला आहे. बुच्चल लावा, बुच्चल लावा. अरे हो हा बुश लावला. पाणी घे, पाणी काढ चल पटकन. हा बसत काय? हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो. चला किनाराला उतरा. हैया हो, हैया हो, हैयाहून किनारा आला. अरे 15 मिनिटाचं स्किट लागतं ना. पुढे जर केलं सगळं एडिट होईल का नाही? मग चल. हे बघ, परत जर इकडं कोकणात कधी दिसलास साड्या हा आणि माझ्या शालूकडे जर उघड्या डोळ्यानं बघतलास, इकडे बघ, डोळ्यात ना डोळे फोडून टाकी ना वासाडे, सांगून ठेवतोय तुला. तू काय रे? पाण्यात माज तुझ्या, जमिनीवर राज माझ्या. वाजा. परफॉर्मन्स ॲज युजल कमाल धमाल. परंतु तुम्ही स्किटमध्ये जे कोकणातल्या आणि खानदेशातल्या पदार्थांची नावं घेतलीत ना, तोंडाला पाणी सुटलं. क्या बात आहे, आठवण करून दिलीत. आहा प्रसादा, मजा आली. कॉन्सेप्ट फार मस्त होती आणि फार मस्त रंगवत गेलात. प्राजक्ता म्हणली ती अक्षरशः खरं आहे. श्यामे जसजसे तू एक एक पदार्थ सांगत होतास ना, असं व्हायला लागलं होतं. आणि किती वर्ष झाले असे मांडे खाऊन मला फार आवडतात. कधीतरी आण सेटवर. मी कसं म्हटलं लगेच पार्टी दिली, तू का नाही आण मांडे? श्यामे तू आज दिसतोयस पण रंगेला एकदम. म्हणजे मजा आली वंडरफुल. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. मंडळी, मॅडनेसची देवता ज्यांच्यावर प्रसन्न आहे असे समीर चौघुले आणि तीच मॅडनेसची देवता ज्यांच्या समोर हात जोडून विनम्र उभी आहे असे अरुण कदम. या दोन मित्रांची खूप दिवसांनी घडणार आहे भेट. बघूया तिथे काय धमाल घडतीये. ओहो वाव. वेटर
येस सर बोला. वन कॅफे जुजबी. ओके सर. सर तुमचं नाव काय? या कॉफीसाठी दौलत. ठीक आहे सर, तुमचं नाव आलं की मी घेऊन येतो. ठीक आहे. अरे म्हाताऱ्या पलच कुठे इकडे इकडे आतलं मना नाही ओळखला. अरे महाबलेश्वर कुल्फी गौरी गरम कुल्फी आपण घाली होती थंड पाण्यामध्ये. अरे बोंडक्या, अरे तू बोंडक्या बुटका नागार्जुन, अरे खारचा राजपाल यादव. कसा आहेस तू? अरे मस्त मस्त ओपिंगो ओपिंगो ओपिंगो. अरे गौरी मारतो आता रिअल झालास तू. 1.5 वर्षापूर्वी मारलं होतं मी. कमाल आहे यार, खबर आहे. आपण बॅटिंग लावली होती ना. वाचारे शाळेमध्ये लावली होतीस ना रे, आयुष्यभरासाठी लावली होतीस. बस बस बस. येस येस. इकडे कुठे वेटर म्हणून इकडे? नाही रे मला मी चाय प्यायला आलो इकडे. काय प्यायला आला? चाय 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 प्यायला आला? चाय प्यायला आलो मी इकडे. चाय प्यायला कॅफे आहे रे. चाय प्यायला टपरीवर जातात. कॅफे आहे कॅफे. इकडे कॉफी किंवा हाय टी मिळतो. नाही माझं कसं मी हॉटेलमध्ये हाय टी बघून घुसत नाही, टी हाय असं बघून घुसतो. ए मला इकडे इकडे मला इकडे बेटा इकडे. येस सर येस सर येस सर. म्हणे काका चिनू एक घेऊन ये. अरे कॅपेचिनो असं नाव आहे ते. काकाचिनो म्हणजे काकांची हनुवटी. ती कशी मिळेल? ती कशी आणतील काकांची हनुवटी? अशी कशी आणतील ना. ठीक आहे सर, मी आणतो. हा हा ओके ओके. कसा आहेस रे तू? तू ना कसा आहेस रे तू? फक्त मिशी फुटली आहे तुला, कळलं का? बाकी बचकुंडा आहे. बुद्धी सुद्धा तशीच आहे. हे तुला आठवत आहे? काय? तुला एक फिश पॉन्ड पाठवला होता आपल्या वर्गातच कुणीतरी. काय होता बरं तो फिश पॉन्ड? पालिकेची गाडी गेली डुकर धरून आणि त्यांच्याबरोबर गेला कदमांचा अरुण. अरे जाम जाम अख्खे शालन मी एकदम फेमस झालो होतं रे. अरे जाम मजा आली. एक नंबर एक नंबर. ऍक्च्युली मजा आम्हाला यायला पाहिजे होती पण तुलाच जास्त आलेली. बाकी कसा आहेस तू? म्हणजे हा आपलं ठीक आहे. बरं, तू एकदम ऑफिसर बिफिसर जायलाच रे. अरे हा जरा MSG इंडस्ट्रीज मध्ये मी जनरल मॅनेजर आहे. तुझं काय सुरू आहे? काय आपलं आहे ठीक आहे म्हणजे हालत खराब आहे रे. हे काय कशामुळे माहितीये का तुला? कशा? 3 अक्षरांमुळे. शिक्षण. ते घेतलं नाहीस तू. हा म्हणजे त्या नाही टाइम सांगतो तुला, उत्तर पत्रिका येते ना, उत्तराच्या ऐवजी दया क्षमा शांती एवढं लिहून यायचं. त्याच्यामुळे आज ही हालत आहे तुझी. म्हणजे मी त्या टाइमला मी नाही अरे लिहायचो दया क्षमा शांती, पण जरा मला नापच करायचं. पास करायचं ना आवरं सगळं लिहून काय नापच करायचं. अरे लांछनास्पद आहे हे तुला. म्हणजे काय मला कळतच नाही यार. त्या टायमाला म्हणजे थोडंफार लक्ष दिलं नाही नाही. फार थोडं लक्ष दिलंस तू. थोडंफार नाही, फार थोडं लक्ष दिलंस तू. ही जी दरी आहे ना तुझ्या आणि माझ्या, ती फक्त शिक्षणामुळे आहे. आज माझं पॅकेज किती आहे? 1.5 लाख पर महिना. किती आहे? अरे आत्ता बोललो ना मी. अरे लक्षात नाही राहत. कलाकाराचं ऐकत पण जाणं, ह्याच्यात ऐकत पण जाणं. नाही, लक्षात नाही राहिलं. आत्ता बोललो. विसरतो रे लक्षात बरोबर आहे. माझं पॅकेज 1.5 लाख पर महिना आहे. कोणत्या कंपनीत काम करतो मी? MSG इंडस्ट्रीज. शेअरचा भाव काय आज मार्केटमध्ये? शेअर बिअर काय ऐकलेस का कधी? शेअर बिअर शेर नाही पण बिअर ऐकले. म्हणजे चिल्ड बिअर मला जाम आवडते. म्हणजे मी आजही एक चिल्ड बिअरवर अख्खी चकली खातो. म्हणजे तुझी काय लायकी काय अरे? अरे नाहीच म्हणजे लायकी नाहीच आहे म्हणजे हायच नाही म्हणजे. व्हायचं तिथे. अरे तसाच आहेस यार तू. अनेक वर्ष तू तसाच आहेस.
तुला माहिती आपण पिकनिकला गेलो होतो, रात्रभर काहीतरी प्यायलास आणि रात्रभर नाचत होतास यार अरे हा यार गौरी मजा आली होती. माझ्या वॉटर बॅगने कुणीतरी काहीतरी असं टाकलं, मी रातभर नाचत होतो. म्हणजे तुला सांगतो, शेकोटीची म्हातारी, म्हातारीची शेकोटी, शेकोटीची म्हातारी, म्हातारीची शेकोटी. म्हणजे तुला सांगतो ना, सकाळ होईपर्यंत मी नाचत होतो. त्या गोष्टीतली म्हातारी मेली, शेकुटी विजली, तरी मी सकाळपर्यंत नाच. अरे गौरी माझ्या मी केली गौरी. अरे यार तू प्लीज यार प्लीज एकदम जवळ येऊ नको. मजा केली रे मी. तुला माहितीये का काय? ती जी गोळ्या टाकल्या होत्या ना भांग्याच्या, त्या आम्हीच टाकल्या होत्या तुझ्या पाण्यात. अरे थँक्यू यार, आतला गौरी मजा आली केली त्या डान्सने तू टाकल्यास. मग आय आय ग आय अरे लय लय मजा केली रे. तुला लय. बनवताना देवाने लाज इन्स्टॉलच केली नाही का रे? अरे तुला लाज वाटली पाहिजे या सगळ्या गोष्टींची. तू एन्जॉय काय करतोयस यार या सगळ्या गोष्टी? तुझ्या ना इकडे अरे अरे हो. तुझी लायकीच ही आहे, कळलं? असंच मारलं पाहिजे हे, कळलं काय तुला? अरे हो ना. इकडे काय आलं? अरे हो. अरे हो. लायकी आहे तुझी ती. चल लयच वसाऱ्या टपल्या मारतोस. अवरे नको ना इकडं मला पण थोडे लोक ओळखतात. अवरे काय कसले तुला ओळखतात? काम आहे तुझ्याकडे? काम आहे का सांग मला. लय वांदेत रे प्लीज प्लीज. लय वांदेत रे. एक मिनिट काहीतरी बघ तू ना. बस ना यार, तू बघतायत सगळे लय यार. लय हालत खराब आहे ना. बघ ठीक ना आहे, ठीक आहे. काहीतरी मला बघ. सांग, माझ्या कंपनीत काम करायला आवडेल तुला? अरे यार प्लीज परत नको येऊ नको तू. काम करायला आवडेल मला सांग. हा ना प्लीज काय पण सांग. तू तू बोलशील तेवढं मी काम काय काय. येतं काय तुला? मला ड्रायव्हिंग येतं हा म्हणजे मला येते ड्रायव्हिंग, पण लोक विश्वास नाही ठेवत रे. का? नाही गाडीमध्ये मी दिसतच ना चालवताना, नुसतीच गाडी चालते ना रे. त्यामुळे लोक- ड्रायव्हिंग नीट करतोस ना अरे तू? एक नंबर. अरे ड्रायव्हिंग मध्ये प्रॉब्लेम नाही नाही, ना? नाही. प्रामाणिकपणे काम करायचं. अरे तू बोलशील प्लीज बोल. ठीक आहे, बस बस बस, लांब बस. हे घे. काय कार्डबीट दे ना. हा वसारे काय लिहिलंच नाही तू याच्यावर. मागे बघ. इथे बघून मागे झाला, पंच गेला. मागे बघून हा पंच आहे ना हे असंच आहे रे. यार ना. असंच आहे रे मी काय. हे आता असंच आहे माझं असंच आहे ना रे. असं म्हणजे मला उद्या मला फोन कर. हा हे पण लक्षात- फोन उचलची ना प्लीज. अरे हो, अरे हो बाबा. प्लीज प्लीज उचल ना फोन. हो करते सांगितलं, बस इकडे. मी देतो सांगितलं ना तुला. खुश आहेस आता? हा उद्या मला फोन कर. ओके, नोकरी पक्की. या मला लय बरं वाटलं रे. जुने असे मित्र भेटले आणि कुणीतरी असं हेल्प केलं तुझ्यासारखं माणूस. थँक्यू प्लीज थँक्यू. तुझ्यासारखं माणूस भेटला तर मला फार बरं वाटतं. हल्लीच आम्ही सगळे एक लोक एकत्र भेटलो होतो. सगळे सगळे जुने जुने मित्र मैत्रिणी आम्ही भेटलो होतो. सर तुला पण सांगितलं, तू का नाही आला? वेळ नाही रे मला तुमच्यात यायला. बिझी आहे रे. प्रत्येक मिनिट माझा ना लाख रुपयांचा आहे. खूप पुढे निघून गेलोय मी तुमच्यापेक्षा. तुम्हाला कळतंय का? अरे तुम्ही कुठे, मी कुठच्या कुठे. लक्षात येतंय का तुझ्या? हा. हा म्हणजे तो पॅडी बोलत होता लय पुढं गेलास आहेस तू. हा. हा. काय करतो पॅडी सध्या? ते स्मरणशक्ती वाढावी म्हणून त्याचे कालाच घेत होतो. पॅडी क्लास घेतो त्याचे स्मरणशक्ती वाढावी म्हणून. वाढावे म्हणून ऍक्च्युली पण थोडासा त्याचा प्रॉब्लेम तोच विसरतो. म्हणजे कलास कुठं आहे ना किती जाई एवढंच विसरतो तो. तर म्हणजे महिन्यातले 2-4 दिवस भरतो. लय हालत खराब आहे रे त्याची. म्हणजे आपलं त्याचं कारण माहितीये का? तुमचं अर्ध आयुष्य ना गुरुजींना सॅल्यूट कसा करायचा ह्याच्यात त्याच्यात गेलं तुमचं आयुष्य. कळलं का? आज कसा बाबा सॅल्यूट करायचा ह्याच्यातच आयुष्य गेलं, म्हणून ही हालत आहे. आणि काय रे, परवा तुम्ही भेटला होतात ना सगळे? हो भेटलं तर. ती ही आली होती का? कोण रे? रुजुता गाडगीळ. हा ऋतूच्या गाडी गेली. ऋतुजा नाही, रुजुता नाव आहे. ती आली होती का तिकडे? हा आम्ही त्या गेट टुगेदर. कशी आहे दिसायला? दिसते कशी आली? मस्त आहे, छान आहे. आमचं ती माझं आणि तिचं ऑलमोस्ट जमलं होतं, माहिती आहे ना? काय बोलतो काय? ऑलमोस्ट जमलं होतं. खरं? पण तुला माहिती आहे माझ्या मागे अनेक मुली होत्या. कॉलर तू ना कॉलर माणूस आहे. माझ्या मागे अनेक मुली होत्या रे. त्यामुळे तो मी असं काही बघितलं नाही. पण ती कशी बरी आहे दिसायला? हाय, ठीक आहे ठीक आहे. रुजुता गाडगीळ म्हणजे आहे तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये? आहे? मग तसं आम्ही म्हणजे दररोज असं भेटतो आम्ही तसं. कुठे मॉर्निंग वॉकला वगैरे? नाही मग तुमच्या बिल्डिंग मध्ये राहते? नाही मग माझ्या घरात राहते ती. माझ्या घरात राहते म्हणजे? माझी बायको आहे ती.
माझी म्हणजे ऍक्च्युली काही झालं म्हणजे तिनेच पर्पज मारलं रे मला. ऍक्च्युली तुला माहिती आहे माझं कसं आहे, आपण कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, आपलं काम भलं आपण भलं, फक्त कुणाला नाही बोलायचं नाही आवरच तत्व आहे. ते पर्पज मारलं मला, नाही बोलता झालं नाही. मला ऍक्च्युली हसायचं नाहीये पण हसायचं आहे ऍक्च्युली. म्हणजे रिजुता गाडगीळ तुझी बायको आहे हा? तिला तू चिडवायचंस ना, गाडगील समोर येते गिल असं चिडवायचा. ती तुझी बायको आहे. 8 वर्ष मी तिचा नंबर शोधतोय सोशल मीडियावर. ती तुझी बायको आहे. माझी बायको. हा? वाजवेन सनकन अंकस नाही करायची सांगून ठेवतोय. तुला विश्वास नाही पटत? अरे विश्वास पटत नाही काय बोलतोयस तू? एक मिनिट मी व्हिडिओ कॉल लाव. अरे चल व्हिडिओ कॉल लाव. एक मिनिट, video call लावतोय. मोठा नाही रे. ए बच्चू हा? ए कसं आहे तू? एकदम मस्त. भावाची वाट बघतलं मी तुझी. हा, नाही. गावा धरणं वाट बघतो तुम्ही मला फोन ना केला. अरे जर मी महत्वाच्या कामात होतो. ऐक ना बोल ना. इकडे बघ ना कोण आले इकडे बघ कोण ना. आहे? हे बघ हे याला कुठं तरी बघल्यासारखं वाटतं रे. हे कुठं बघलं? रुजिता मी समीर तू कसा आहेस? अरे my अरे ही तुझी बायको God. आहे. अरे पण किती दिवसांनी पाहते मी तुला. कसा आहेस तू? अगं पण तू का सांग ना. अरे का अरे बोंडके आहे तो बोंडके एक आपला. मिनिट प्लीज. त्याला बोंडक्या नको म्हणू सा. किती बच्चू आहे, किती क्यूट आहे तो. अरे बच्चू ह्याला किती बाहेर बच्चू असतील आपल्याला काय तुला माहिती आहे का? बरं ऐक ना समीर, कधी जर वेळ मिळाला तर ये ना घरी. मस्तपैकी वजरी पाव खाऊ घालते तुला. हा वजरी पाव. हा येशील? बरं ऐक ना, मला आता जरा वेळ नाही, जरा दे ना माझ्या बच्चूकडे दे ना फोन प्लीज. हे बच्चू घे. हा बोल ना रे बोल ना. अरे हा तो आहे टाकल्या. ए एक मिनिट तुला बोंडका म्हणाला मला नाही म्हणाली आता मला टाकल्या कशी म्हणते ही? अरे लय दिवसांनी भेटली ना तुला बघितलं असं डायरेक्ट त्याच्या बोल. हा बोल ना काय ऐक रे? ना आला लवकर ये ना घरी. मी येतो, वाट येतो. बघते अरे मग तुझी. यावर संपून येते लगेच. चल बाय. Yes, लव्ह यू. हाय माय स्वीट बेबी या. एक्झॅक्टली काय रिॲक्शन द्यावी कळत नाही रे मला आता. म्हणजे ऍक्च्युली मी नाव पण बदललं. सुरका ठेवलं तिचं नाव सुरका. तुला ऋतुजा म्हणता येत नाही म्हणून ठेवलंस ते कळलं का? हा हा सर बोला सर. चौगुले हा सर. RK इंडस्ट्रीजचे MD सोबत आज मीटिंग आहे तुमची, लक्षात आहे ना? हो सर मी हो माहिती आहे सर. वेळेवर गेलात ना? हा सर मी आलोय अर्धा तास आधीच आलोय. Good. इथे जस्ट एक कॅफे आहे तिकडे त्याच्या समोर RK मेन्शनच्या समोर तिकडेच मी थांबलो होतो सर. हे बघा अत्यंत महत्वाचं डील आहे हा सर. हा. RK कंपनीचे मालक आहेत ते, त्यांच्याशी नीट वागा. हा हा सर. 55 करोडचं कॉन्ट्रॅक्ट आहे, हो सर माहिती ते आहे. आपल्यालाच मिळायला हवं. हो सर हो सर. त्याच्यावर त्यांची सही घेऊन या. हो सर हो सर. आणि सही जर आणली नाही तुम्ही हा. तर घरी जा तुमच्या. हो, नाही मी सर. राजीनामा घरी पाठवून देईल, त्याच्यावर तुमची सही करा मग. नाही सर नाही सर मी ठेवा ठेवा. नाही हॅलो हॅलो यार मी आलो यार झालंय. काय रे आवर काय टेन्शन नाही काय नाही मी जातो ए, जरा पण आता. म्हणे ते ऐक. नोकरीचं माझ्या नोकरीचं पक्क उद्या फोन कर मला. अरे जरा उचलशील ना? अरे उचलशील हो रे बाबा थांब जरा 2 मिनिट थांब जरा काय करू नको. प्लीज जरा. 1 मिनिट थांब जरा महत्वाचा फोन करतोय. हॅलो या गुड मॉर्निंग सर. मी समीर चौघुले बोलतोय Yes. MHJ इंडस्ट्रीज मधून. सर RK सर आहेत का? हा बोल ना सर बोल ना. हा बोल ना. लात घाले ना कमरेत गप्प बस तू. भंकास नका आता कामाच्या बाबतीत गंपन प्लीज प्लीज. हां सॉरी सर. हां मी समीर चौगुले बोलतोय MHJ इंडस्ट्रीजमधून. आपली एक मीटिंग होती ना सर. मी येऊ शकतो का आत्ता? हा सर मी बसलो इकडेच ये. गप ना ये. सॉरी सर तुम्हाला नाही सर. सॉरी हां नाही सर नाही सर. हो मी आत्ता येऊ शकतो का? हो प्लीज कम. ये अरे मी इकडेच बसलो. ये ना सर काय करतो. आत्ता येऊ शकतो का मी? हा या आज्जा चालता इकडे बसलो मी. नीली पॅन्ट घातले ना थोडंसं लाल शर्ट आणि निवलं शर्ट आहे थोडंसं.
एक मिनिट, तू आरके सरांचा मोबाईल चोरलायस? मोबाईल दे. तुला लाज नाही वाटत अरुण? हा? या थराला पोचलायस तू? तू मोबाईल चोरलास आरके सरांचा? मोबाईल दे. अरे ऐक ना, मोबाईल दे. अरे ऐक ना, मोबाईल- अरे ऐक ना, अरे मोबाईल ऐक. तर- अरे मला यो आरकेच फोन आहे रे. पण आरके कोण आहे माहितीये तुला? आरके मी आहे. आरके इंडस्ट्री कंपनीचा मिनी मालिक आहे बाला. आरके म्हणजे अरुण केतन. अरे पण अरुणचं स्पेलिंग आर वरून सुरू होतं. अरुण कदम. आर येतो ना पहिला. अरुण कदम. क्या बात है, क्या बात. मजा आला, मस्तच. सई. सुसाट परफॉर्मन्स झाला. आज मी खूप खुश झाले की अरुण दादा फायनली जिंकले बाबा. माझं मन तृप्त झालं आज. समीरदा हे काय कॅरेक्टर होतं, म्हणजे तुला असं बघून फारच मजा आली. मस्त झाला परफॉर्मन्स, मजा आली. थँक्यू सई. प्रसादा. माणसं कशी बदलतात ते मी बघत होतो. स्किट सुरू झालं जेव्हा अरुण त्याच्या नेहमीच्या पद्धतीने आला किंवा करत आला तेव्हा प्राजक्ता त्याकडे असं बघत होती. आणि जेव्हा कळलं की तो करोडो अब्जोचा मालक आहे तेव्हा प्राजक्ता त्याकडे असं बघत होती. जर या मंचावर माणसं इतकी बदलतात तर या मंचावर किती बदलत असतं. वा वा, क्या बात आहे. समय फार मस्त गोड लाईन होती स्किटची. आणि ऑल सॅड अँड डन मला असं वाटतं की जी माणसं आयुष्य एन्जॉय करतात ती खरे करोडपती माणसं. आयुष्य एन्जॉय करायला पाहिजे. आणि मला कायम समय तू जेव्हा स्किट लिहितोस किंवा तू जेव्हा परफॉर्म करत असतोस आणि आता तुझ्या आणि अरुणची पेअर राईट फ्रॉम त्या सिंगिंग स्टारवाल्या एपिसोडपासून एक वेगळाच काहीतरी फ्लेवर तुम्ही दोघं जेव्हा सादर करता तेव्हा येतो आणि फार फार मजा येते बघताना. मस्त मजा आली, खूप मजा आली. मंडळी, डेली सोपच्या लेखकाला महत्त्वाच्या टिप्स देण्यासाठी येते चॅनल EP. आणि ही चॅनल मीटिंग तुम्हाला दाखवतायत डिसेंट कॉमेडियन निमिष कुलकर्णी आणि 100% मॅड असल्याचं सर्टिफिकेट मिळवलेली नम्रता संभेराव. हॅलो. नमस्कार सई मॅम. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. आज मी माझ्या स्किटमध्ये डेली सोप रायटर झालो आहे. म्हणजे खरं तर माझी लहानपणापासून इच्छा होती की मी कवी किंवा लेखक व्हावं. कुसुमाग्रज, केशवसूत, बालकवी यांच्यासारखं मलाही टोपण नावाने ओळखलं जावं लोकांना. पण मी डेली सोप रायटर झालो. आता माझ्या स्वतःच्या पेनचं टोपणही मला नावाने ओळखत नाही. पण काही हरकत नाही. तुम्हाला सांगतो डेली सोप रायटर होणं खूप कठीण आहे. इट इज अ थँकलेस जॉब. पण मिळणारे पैसे आहा, काटा येतो. इमॅजिन करून पण काटा येतो. म्हणजे चेकवरच्या वाढणाऱ्या एक एक शून्यासोबत तुमचा एक एक हप्ता कमी होत जातो. आणि ते शून्य बघून आपली बोटं मेंदूची परवानगी न घेता लॅपटॉपवर चालायला लागतात. काही संबंधच. बास. आता बघा ना, आज पण मी इथे चॅनल मीटिंगला आलोय. पण आमचे EP कुठे राहिले मला कळत नाही. आता त्यांची वाट बघत बसतो म्हणजे ना. ओहो, आज तो नाहीये. आज प्रसाद नाहीये सोबत. हडकर, जिम मधनं बाहेर ये. तेच नाही करायचंय आपल्याला. वेगळं करूया काहीतरी. हाय. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्लीज सीट प्लीज. येस, थँक्यू. लेखक. लेखक. आय मीन रायटर. हा, मी लेखक. येस. अच्छा, ओके. पण आपण. हाय, मी नम्रता. नम्रता. मी EP आहे. नवीन EP. नवीन. तुम्ही नवीन EP? येस, नवीन EP. अच्छा. मीच तुमचे एपिसोड अप्रूव्ह करणार आहे. लेखक. हे असं काहीतरी सुचतं मला. म्हणजे नाही तर ते काय कचकच करायचं, डोक्याला हात लावून बसायचं काही सुचत नाहीये. ते तसली कामधंदेच करत नाही. असं बसल्या सुचतं इन्स्टंट. नाही, मला माहित नव्हतं तुम्ही EP आहात. Yes. वेलकम मॅम, वेलकम. Yes. इट्स प्लेजर टू मीट यू. ओके, मी टू.
मीटू मी काही नाही केलं मॅडम. मी तसं काही करतच नाही. म्हणजे मीटूचा मी टू म्हणजे मी सुद्धा, मला सुद्धा आनंद झाला असं. ओके तसं मीटू. मला उगाच वाटलं ते मीटू वगैरे. तुझ्यासाठी हड. हरकत नाही मॅम. मायसेल्फ निमिष कुलकर्णी. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वर्क विथ यू मॅम. मुद्द्याचं बोल. येस वाय नॉट मॅम, वाय नॉट. Please. ॲक्च्युली स्टोरी लिहून आणली आहे आपल्या सिरियलची. म्हणजे आता काय घडेल असं माझ्या डोक्यात आहे सिरियलमध्ये. म्हणजे काय आहे की सरपोतदार आणि देशमुख या दोन घराण्यांमधला संघर्ष दाखवायचा आहे मॅम आपल्याला. आणि काय आहे की देशमुखांची मुलगी सरपोतदारांची सून झाली आता. पण सरपोतदारांचा जो मुलगा आहे तो देशमुखांच्या साईडनी निवडणूक लढवतोय सरपोतदारांविरुद्धच. म्हणजे तो वडिलांविरुद्ध गेलाय. सो हा जो सत्ता संघर्ष आहे ना तो आपल्या सिरियलमध्ये आहे. मी 10 एपिसोडची पुढची स्टोरी लिहिली आहे. हा मी ती ऐकवतो तुम्हाला. ऐकवण्यापेक्षा मी लिहून आणले तर तुम्ही बघा ना एकदा मॅम. हे रिराईट कर. रिराईट कर. कशाला पण तुम्ही एकदा वाचा. लिहून आण, दुसरं लिहून आण. अहो पण एकदा वाचा ना. अक्षर नाही आवडलं मला. अहो लॅपटॉपवर लिहिली आहे मी स्क्रिप्ट. पानं नाही लावली आहेत लॅपटॉप. फॉन्ट बदल त्याचा. लिहून आण, दुसरं रिराईट कर. मॅम मला कळू तरी द्या की का रिराईट करायचे. आमचे जे चॅनल हेड आहेत ना त्यांच्याकडनं स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत आम्हाला की आधी प्रत्येक रायटरची स्क्रिप्ट रिजेक्ट करायची, मग त्याला ती रिराईट करायला सांगायची, मगच लेखक चांगलं लिहितात. नाही तर उगाच काहीतरी चेपतात. मग तुम्ही ठीक आहे, तुम्ही एकदा वाचा, तुम्ही बघा मी चेपलंय का. जर चेपलं असेल तर सांगा, मी करेन रिराईट. बरं ठीक आहे. हा प्लीज ऐक. मी स्टोरी ऐकवतो तुम्हाला. काय तुझ्याकडे घ्या. यस. देशमुखांची मुलगी सुलक्षणा ती आता सरपोतदारांच्या घरी सून म्हणून गेली आहे मॅम. मग नाही मग काही नाही, मी जस्ट आता सुरू केली ना तर ते सांगतोय मी. हा तर देशमुखांची मुलगी सुलक्षणा गेली आहे सरपोतदारांच्या घरी. पण सरपोतदारांचा मुलगा आहे अभिमन्यू मॅम. अच्छा. हा. अच्छा मग सरदेशमुखांचं काय? सरदेशमुखांचं नाव कोण? सरदेशमुख कोण आहे ना ते सरदेशमुख. काय ते लिहिलं नाही का तू? मॅडम एक मिनिट, तुम्ही सरपोतदार आणि देशमुख एकत्र केलं. सरदेशमुख सरदेशमुख असं कॅरेक्टरच नाही आपल्या सिरियलमध्ये. अच्छा म्हणजे अच्छा. हा सरपोतदार आणि देशमुख वेगळे, दोन वेगळ्या फॅमिली आहेत. ऑब्विसली मॅम, दोन वेगळे आडनाव आहेत ना. असं काय करताय तुम्ही? ओके. सरपोतदार देशमुख असं त्यांचाच संघर्ष आहे. अच्छा. तर तो ऐक ना, मी काय म्हणते, तू खूप कन्फ्युज आहेस. मी हा तू ना थोडं बदल स्वतःला आणि ना सोप्पं लिही. आपला जो प्रेक्षक आहे ना तो असा बाई बापड्यांचा आहे. आपला हाऊसवाईफ आपले प्रेक्षक आहेत, त्यामुळे जरा त्या पद्धतीने सोप्पं लिही. फार क्लिशे लिहिलंयस तू. अहो पण मी सोपंच लिहिलंय. आणि प्रेक्षक जरी बाई बापड्यांचा असला तरी तो निरक्षरांचा नाहीये. त्यांना एवढं बेसिक कळेल असं वाटतं मला मॅम. म्हणजे मी जस्ट एक सांगतो तुम्हाला. आता दिवाळी येते तर आपण दिवाळी स्पेशल एपिसोड करूया असं मला वाटतं. म्हणजे काय आहे की दिवाळी स्पेशल एपिसोड्समध्ये सरपोतदार आणि देशमुख यांच्यातलं वैर ते बाजूला ठेवून एकत्र पहिल्यांदा दिवाळी साजरी करतायत. आणि त्यात अभिमन्यू आणि सुलक्षणा यांचा पण पहिलाच पाडवा आहे ना मॅम. कुछ अलग करते ना इस बार. काहीतरी वेगळं करूया ना. काहीतरी डिफरंट. आपण याच्यात काय वेगळं काहीतरी करायला लागेल अहो आपल्याला. असं कसं? आता काय दिवाळीत काय तुम्ही दही अंडी दाखवणार? काय वेगळं? सॉरी मलाच कळलं. मी क्रिएटिव्ह आहे हे किती क्रिएटिव्ह आहे. काय? अरे हे सॉलिड आहे. दिवाळीत आपण दही अंडी दाखवायची. चल फायनल. हे लिहून ठेवा. हे सगळे मुद्दे लिहून ठेव, परत विसरायला होतील, मग नंतर लक्षात नाही राहणार आपल्या. हे लिहून ठेव. दिवाळीत दही अंडी दाखवली तर काय उपयोग आहे? अरे सगळे लोक दिवाळीच दाखवणार, आपण वेगळं काय दाखवायचं? तर आपण दिवाळीत दही अंडी दाखवायची. ऐक माझं, तू ते ना नोट डाऊन करून घे इथे वॉटर कुठे असेल ते. हा ओके. हे अजून एक प्रोमो ऍड करायचं आपल्याला. कसलं? काय करायचंय, आपल्याकडे प्रोडक्ट येत आहे, ते आपल्याला आपल्या सिरियल मध्ये लॉन्च करायचंय. आपल्याला प्रमोशन करायचंय. MSJ हार्डवेअरचा बाहुबली पाना हे प्रोडक्ट आहे आपलं. कोणतं प्रोडक्ट आहे? MSJ हार्डवेअरचा बाहुबली पाना. बाहुबली पाना. बरं. हा आता आपल्याला प्रमोशन कसं करायचं, तर प्रत्येक एपिसोड मध्ये एखादं पात्र, आपलं जे एखादं पात्र आहे ते पूर्ण आठवडाभर पाना घेऊन फिरणार असं आपल्याला दाखवायचं. ठीक आहे? तुम्हाला कळतंय का? काय लॉजिक विकलाय तुम्ही कम्प्लिटली. म्हणजे अहो सरपोतदार आणि देशमुख हे गडगंज श्रीमंत आहेत, ते का हातात पाना घेऊन फिरतील मला सांगा. हेच तर चॅनलला हवंय ना मित्रा. तू नवीन आहेस मला वाटतं, तुला कळत नाही. चॅनलची गणितं वेगळी असतात, त्यांच्या काही स्ट्रॅटेजीज असतात. आणि कसे आपल्याला त्या लोकांनी पैसे दिलेत, स्पॉन्सर आहेत ते, सो आपल्याला ते करायला लागणार. बरं मग मी नाही, तुम्ही मला लॉजिक द्या की कोणतं कॅरेक्टर आहे आपल्या त्या कॅरेक्टर्स मधलं की जे हातात पाना घेऊन फिरू शकतं, सांगा मला. दे कोणाच्या तरी. सुलक्षणाच्या हातात दे पाना. ती बाथरूम मध्ये नळ फिट करत बसले वगैरे असं. अहो हिरोईन आहे ती सिरियलची. ती बाथरूम मध्ये नळ फिट करत बसले हिरोईन. जगातल्या कुठल्या सिरियल मधली हिरोईन पाना घेऊन फिरते हो? तेच
तेच मला म्हणायचंय, जे जगात करतात ते आपण करायचं नाही, एक्झॅक्टली तेच करायचं नाहीये. आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. आपण काय करायचं मी तुला सांगते, तू डोक्यात ठेवा ते. हा, फिट कर. मी सांगते काय करायचंय. सुलक्षणा जी असते ती बाथरूम मध्ये नळ फिट करत बसलीये. तिची सासू येते आणि सुलक्षणा सासूला म्हणते, ए तुझ्या तोंडाचा गाटार बंद करा, नाहीतर तुझ्या नळ फिट करून टाकीन या एमएचच्या बाहुबली पाण्याने. असं डायरेक्ट. सुलक्षणा सरपोतदार. येस, ए तुझ्या तोंडाचा गटार बंद कर. एक्झॅक्टली. सोफेस्टिकेटेड कॅरेक्टर लिहून ठेवलंय हो मी ते. तिच्या कॅरेक्टरला जाईल काय हे सगळं? जात रे, सगळं जातं. तू उगाच टेन्शन घेतो. आणि तुला हे माहितीये का, पुढच्या आठवड्यापासून आपण आपल्या चॅनलवर महाभारत दाखवणार आहोत. काय सांगता, नवीन सिरियल? कोण लिहितंय? ते सगळं ठरलंय. ते एवढं उगाच हे करू नकोस. ते सगळं ठरलेलं आहे, लेखक वगैरे. बरं, सांगायचा मुद्दा काय आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक वेगळं कॅरेक्टर वर्कआउट केलंय, ज्याच्या शकुनी मामा पूर्ण महाभारतामध्ये त्या एपिसोड मध्ये पाना घेऊन फिरतो. शकुनी मामा पाना घेऊन फिरत असतो. पाना घेऊन फिरत असतो. आणि तू प्रोमो तर बघितलाच नाहीये. पण असं कसं दाखवणार? अरे तेच म्हणते मी, ते लोक जर लिबर्टी घेतात तर आपण का नाही घेऊ शकत? मित्रा, कुठे आहेस? कुठे बदल स्वतःला प्लीज. ट्रेंड बदलले आता प्लीज. प्रोमो तर बघितलाच नाहीयेस तू. प्रोमो मध्ये शकुनी मामा आणि 100 कौरव या सगळ्यांच्या हातात पाना असतो. आणि पुढचा प्रोमो ऐक. असेल जर तुमच्याकडे यशोदेचा कान्हा, तर आमच्याकडे सुद्धा आहे एमएचचा बाहुबली पाना. तुम्ही एक तरी लॉजिकल सजेशन द्या ना. म्हणजे पाना काना काही संबंध आहे? अहो मॅडम, ते कौरव होते. लॉजिक सोडून अभिनय करणारे गौरव नव्हते. वाटेल ते बोलतात. मी वाक्य नाही बोललोय, मी सिरियसली बोललोय. पंचलाईन हे असलंच पाहिजे. अहो पंचलाईन नाही हो मॅडम, ते महाभारत आहे. मी सांगतोय तुम्हाला, त्याच्यात तुम्ही पाना घुसवलात. आपल्याला अजून प्रमोशनल आपल्याला स्ट्रॅटेजी अशी करायची आहे की महाभारतातले 2 आर्टिस्ट आपल्या सिरियल मध्ये येतात. कोणत्या सिरियल? आपल्या कुठल्या सरपोतदारांच्या घरी येतात महाभारतातले 2 आपल्या serial मध्ये? आपल्याला महाभारताचं प्रमोशन करावं लागेल ना. अहो असं कसं? कोण एक येतात? मिनिट, लेट मी चेक. मला जरा अवेलेबिलिटी बघू दे. अरे, असं कसं होईल? एक मिनिट. हा, दुर्योधन आणि दुःशासन सरपोतदारांच्या घरी जातात. तुम्ही बोलताना स्वतःचं वाक्य ऐकता का हो? तुम्हाला कळतच नाहीये की हे किती विनोदी वाटतंय ऐकायला. हे तर सोड, आपल्याला अजून एक करायचंय. आपल्याकडचे 2 आर्टिस्ट आपल्याला प्रत्येक आठवड्याला महाभारतात पाठवायचे प्रमोशनसाठी. आपल्याकडचे ही एक वेगळी प्रमोशनल स्ट्रॅटेजी आहे. अरे आपल्याकडचे कसे महाभारतात तर ते काय करणार? करतील. हे बघ कसं आहे, आपल्याकडून आपण नाही काम करू. आपण मी सांगते, सुलक्षणा आणि कुठला तो अभिमान काय अभिमन्यू, हा तो, या दोघांना आपण महाभारतामध्ये पाठवायचं. या दोघांना सांगते मी, सगळं डोक्यात माझ्या इथे फिट आहे. काय करायचं, समोर संजय रणक्षेत्रावर काय घडतंय याची माहिती धृतराष्ट्राला देत असतो. आणि हे 2 जण तिथे मांडी घालून एका कोपऱ्यात तिथे 2 जण बसतात. आपण तिथे त्या समजवताय तिथे बसतो ते साईडला. अरे पण ते लॉजिक काय देणार तुम्ही? कशाला लॉजिक पाहिजे? एक तर धृतराष्ट्राला दिसत नसल्यामुळे आपण लॉजिक मध्ये अडकतच नाही. आणि संजय कसं रणक्षेत्रावर काय घडतं याची माहिती देत असतो धृतराष्ट्राला. त्याच्यामुळे आणि दूरदृष्टी असल्यामुळे तो दूरचं बघेल ना, तो जवळचं कशाला बघेल? डोक्यावर पडलाय तुम्ही. नीट बोल माझ्याशी. नीट नाही बोलणार मी, असंच बोलणार. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? महाभारतात तुम्ही आपल्या सिरियल मधले कॅरेक्टर्स घेऊन जातात. काहीतरी लॉजिक आहे का हो याला? काय लॉजिक काय शोधायचं त्याच्यात? लॉजिक काय शोधायचं म्हणजे लॉजिक शोधावंच लागतं मॅडम. उगाच नाही आम्ही लिहित बसत. हे तुमच्यासारखे काही गंध नसलेले लोक येतात, अचानक काहीतरी सांगतात, मग लेखक पण मन मारून लिहितात आपलं काहीतरी. तेच दिग्दर्शक कसं तरी बसवतात आणि हे आपले नट बिचारे सिन्सिअरली परफॉर्म करतात. तेच त्याला काय, बस एवढंच काम आहे आपलं. याला म्हणतात डेली सोप. अहो लेखन हा क्रिएटिव्ह जॉब आहे मॅम. पण तुमच्यासारख्या काही मोजक्या लोकांनी ना त्याला फक्त जॉब बनवून टाकले. क्रिएटिव्हिटी कुठे आहे? हे असं काहीतरी लिहिण्यापेक्षा ना मी स्वतःसाठी काहीतरी लिहीन आणि त्यात समाधानी राहीन. कळलं ना? मला काही गरज नाही आहे या सगळ्याची. आपलं दरवेळी यायचं, यांचं ऐकायचं काहीतरी. अच्छा, मग काय सोडतोयस? लिहित नाहीस? सोडतोयस? लिहीन मी. व्हेरी गुड. कसं आहे ना मॅडम, प्रॉब्लेम काय आहे, आम्ही लेखक आहोत. आम्ही फक्त बोलतो, पण नंतर झक मारून आम्हीच लिहितो. कामच ते आपलं मित्रा. हा चल, स्टोरी सांग. सुचतंय मला काहीतरी. हा बोल. आपण ना एक काम करूया मॅम. काय? सुलक्षणा बाथरूम मध्ये बसली आहे, नळ फिट करते. व्हेरी गुड. सुस्त आहे. हा चांगलं आहे. हा, नळ फिट करताना अचानक सासू येते दुसऱ्या बाजूनी. व्हेरी गुड. आणि ती शॉवर ऑन करते. हा, सुलक्षणा भिजते. सुपर. सासू राक्षसी हसते. हा, त्याच्यानंतर मग सुलक्षणा चिडते आणि सासूला म्हणते,
काय ते मगाशी म्हणाला तुम्ही? ए तुझा थोबाड बंद करा. ए, तुझा तोंडाचा गटार बंद करा. तुझ्या लक्षात आहे माझं सॉलिड आहे तू. तोंडाचा गटार बंद करा, नाहीतर मी तुला नळासारखा फिट करून टाकेन. MHJच्या बाहुबली पाण्याने ऍड करायचं. हा आणि मग त्याच्यावर सासू अजून जोरात हसते आणि तिला म्हणते, ए तुला माहित नाहीये मी कोणाला बोलावलंय ते. आणि ती असं म्हटल्यावर लगेच मागून 2 बाजूंनी स्लो मोशन मध्ये दुर्योधन आणि दुःशासन चालत येईल. आणि मग तिघं जॉईन होतात आणि तिघं एकत्र हसायला लागतात जोर जोरात. आणि मग त्याच्यावर सुलक्षणा घाबरते, ती देवाचा धावा करते आणि म्हणते, देवा मला वाचव. असं म्हटल्या म्हटल्या ती फिट करत असलेला नळाचा पाईप फुटतो आणि या तिघांच्याही डोळ्यात पाणी उडतं आणि त्यांना काही दिसत नाही. आणि तोपर्यंत ही गायब होते आणि ती डोळे उघडतात तिघं, तेव्हा सुलक्षणा तिथे नसते. इथे आपला एपिसोड संपतो आणि महाभारत सुरू होतं आणि सुलक्षणा आणि अभिमन्यू तिथे पोहोचलेले असतात आणि ते धृतराष्ट्राच्या बाजूला बसलेले असतात आणि म्हणतात, पाना सीन पाना, काय घडतंय ते पाना. MHJचा बाहुबली पाना. सुपर्ब. सई, मस्त झाला परफॉर्मन्स. ही जोडी मला खूप आवडली, वेगळी जोडी होती. तुम्हाला दोघांना एकत्र बघून खूप मजा आली. मला असं सांगायचं आहे जे आपल्या क्षेत्रात नाही आहेत त्यांना, की EP म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि रायटर ही कोणत्याही सिस्टीमची 2 चाकं असतात. ह्यांच्यामधलं कम्युनिकेशन, ह्यांच्यामधले सुसंवाद जर चांगले असतील तर सगळी गाडी व्यवस्थित चालत असते. मस्त केलं, मस्त झाला परफॉर्मन्स आणि तुम्ही ही संकल्पना खूप छान फुलवलीत आणि मांडलीत. वा 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 वा. प्रसाद दा, तुमच्या दोघांचं ऑब्झर्वेशन फार अप्रतिम होतं. किती चॅनल इपीला तू किती जवळून पाहिलंस मला माहित नाही ना, मग पण वंडरफुल ऑब्झर्वेशन, वंडरफुल. आणि निमिष तुझंही ऑब्झर्वेशन फार फॅन्टॅस्टिक होतं, वंडरफुल, मला खूप आवडलं. आणि मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे हे जाणून घ्यायची की कोण ठरलेत ह्या आठवड्याचे पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी. आणि 3 नावं घोषित करण्याकरता मी हास्यरसिकांना मंचावर येण्याची विनंती करते. पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे आजचे मानकरी आहेत अरुण कदम. आणि अरुण कदम यांना मिळत आहे पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांच्यातर्फे एक गिफ्ट वाउचर. थँक्यू सो मच. पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे आजचे मानकरी आहेत भूषण कडू. आणि भूषण कडू यांना मिळत आहे पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांच्यातर्फे एक गिफ्ट वाउचर. तर मंडळी, कॉमेडीचे नवीन माइलस्टोन रचत आनंदाच्या गावाला नेणारा हा प्रवास उद्या देखील पुन्हा सुरू राहणार आहे. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड.